छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं जे वेरूळ शिक्षक हत्या प्रकरण आहे, प्रकरणाला वेगळीच कळतणी मिळणार आहे. यामध्ये बघितलं गेलं तर ठिकठिकाणाहून जे आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, हे स्वतः या ठिकाणी दाखल होत आहे. नेमकं काय प्रकरण घडलं आहे त्या सगळे चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि यातच बघितलं गेलं करुणा मुंडे यात यात हे देखील या कुटुंबाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. त्या आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. बघितलं गेलं तर 4 दिवसापूर्वी एक हृदय पिळवून टाकण्याची घटना म्हणावं लागणार आहे. या ठिकाणी एका शिक्षकाची हत्या करण्यात आली असं प्रकरण घडलेलं आहे आणि आज आपण त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आला. एक शिक्षक जरी पोलीस अधिकाऱ्यांना आणि बाळू माफियांना बघतोय आणि बघताना त्यांना प्रश्न विचारतोय, तर त्यांच्या सोबत इतकी मारहाण करण्यात येते की त्यांचा जीव जातोय आणि जीव गेला. पण आज त्या गोष्टीवरती जे लोक होते 8-9 लोकांनी मारहाण केलेली आहे आणि इतकी मारहाण केली की त्यांचा जीव गेला. पण आज त्याच्यावरती FIR सुद्धा होत नाही आणि 2 तासामध्ये ते लोकांची बेल होते. तो आज आपला महाराष्ट्र कुठे चाललाय या गोष्टीसाठी आपल्याला लढावं लागेल. जरी आपण थांबले तर असंच होत राहणार, क्योंकि दर दिवशी आपल्याला बघतोय आपण मीडियावरती की दर दिवशी असा रोज 2, 3, 4 केस आपले मराठवाडा मध्ये असे असतात हे दर दिवशी. त्याच्यासाठी मी थांबणार नाही. आणि आज हे पोलीस अधिकारी आणि हे बाळू माफिया जे लोक अशी गुंडागर्दी भरे चोरावरती कोणत्या व्यक्तीला इतकी मारहाण करताय की त्यांचा जीव जात आहे, पण त्यांच्यावरती FIR होत नाही. तो ते आपल्याला बघावं लागेल की कोणते मंत्री, कोणते आमदार, असे कोणते खासदार आहे, कोणता असा राजकारणी आहे ज्यांचा हात ते अधिकारी लोकांवरती आणि बाळू माफियांवरती आहे. हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यासाठी मी याची सखोल चौकशीची मागणी जे आहे मी कमिशनर साहेबांना, मुंबई कमिशनर साहेबांना आणि DG साहेबांना मी करणार आहे. याच प्रश्न येतो, जसं की तुम्ही बोललात त्या पोलीसवाल्यांना कुठल्या मंत्र्याचा हात आहे का? हीच घटना आजच्या पेपरला देखील छापून आली आहे आणि यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने देखील सांगण्यात येत आहे कुठल्या तरी मंत्र्याच्या हत्या पोलिसावर आहे. 100% असणार, क्योंकि आज जरी तुम्ही आणि माझ्यासारखे लोक होते आणि अशी कोणी घटना घडली असती तो आपण कमीत कमी 10 वर्षासाठी जेलमध्ये असते. पण हे लोक कोण असे आहे, कोणी आसमानवरून आलेले आहे, कुठून आलेले आहे लोक, जे बाळू माफिया आहे, पोलीस अधिकारी आहे, यांच्यावरती कारवाई का झाली नाही आतापर्यंत आणि कशा त्यांना बेल मिळाली, ही सगळी गोष्टी विचारण्यासारखी आहे ना. तो आपल्याला याच्यासाठी कमिशनर साहेबांकडे गृहमंत्री, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पण मी निवेदन देणार या गोष्टीसाठी. एक शेवटचा प्रश्न, आता जसं की बघितलं गेलं जी घटना घडली त्या घटनेच्या चक्क दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तासानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला, तोही अज्ञात म्हणून. आणि त्यामध्ये बघितलं कुठेतरी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अज्ञात कशाला? अज्ञात ते CCTV फुटेज मध्ये गाडी आहे आणि त्यांची मुलगीने बघितलेला आहे. अज्ञात तुम्ही असं म्हणू शकत नाही ना. अज्ञात कसं म्हणताय? तर हे सर्व जे गोष्टी आहे ते चुकीची आहे आणि ज्या लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे, जे लोकांची बेल झालेली ते गुन्हेगार असेल ना. आणि जे 9 लोक आहे, 9 लोकांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तरी आणि आज इतका बडा कर्मकांड करून ते लोक जरी सुटताय, तो असा आज 3-4 केसेस होत आहे, उद्या 300-400 दर दिवस होणार आहे जरी आपण गप्प राहिले तर. एक शेवटचा प्रश्न, आता बोरसे कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी आपण काय पावलं उचलणार? मी स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री, मुख्यमंत्री दोघे आहेत, त्यांना मी निवेदन देणार आहे. DG ऑफिसमध्ये देणार आहे आणि कमिशनर ऑफिसमध्ये पण देणार आहे आणि इकडचे जे DG आहे त्यांना पण, DYSP आहे त्यांना पण मी देणार आहे. नक्कीच हे होते करुणाताई मुंडे आणि यांनी आता सांगितलेलं आहे कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा. आणि गरज पडली तर आंदोलन पण आम्ही करू. नक्कीच गरज पडली तर आंदोलन देखील करू असा इशारा देखील करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.